विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा। उशिरा निवडणुका घेणं ही सत्ताधाऱ्यांची सोय। भाजप दोन्ही राज्यात हरल्यानं त्यांना निवडणुकीसाठी आणखी वेळ हवाय। संजय राऊतांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका उशिरा होत असतील तर हा रडीचा डाव। सुप्रिया सुळेंची टीका। तर निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नसल्याचा सुप्रिया सुळेंचा टोला। धारावीतील कार्यक्रमातून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। मुंबई उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न। भाजप घाबरला म्हणून निवडणुका होत नाहीत, आदित्य ठाकरेंचा निशाणा। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार। निवडणूक पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर। सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लखपती निधी कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या। मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरून शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा मुंबईत। झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅली आणि सभेचं आयोजन। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा। यात्रेनिमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार। नवाब मलिक यांची मुलगी विधानसभा लढवण्याची शक्यता। मलिक आमदार असलेल्या कुर्ल्याच्या अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता। अजित पवारांच्या सभेला झिशान सिद्दीकी उपस्थित राहणार। झिशान सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढणार। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणा। सुप्रिया सुळे आज मुंबईत असल्यास राखी बांधून घेणार, अजित पवारांची माहिती। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका। राज्याचा अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जात नाही म्हणून राज्याचा आवाज दिल्लीला पोहोचत नसल्याची सुळेंची टीका। खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना रक्षाबंधन साजरं। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी। 2 दिवसांपूर्वी भावना गवळी दिल्लीत असताना बांधली राखी। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। काल मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। आमदार गोपीचंद पडळकर यांनीही साजरी केली रक्षाबंधनाचा सण। सांगलीच्या विट्यात पडळकरांना बहिणींनी बांधल्या राख्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना त्यांच्या बहिणींनी बांधली राखी। दानवेंच्या संभाजीनगरच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा। भाऊबीजेला लाडका भाऊ उद्धव ठाकरे असतील। बहिणींची सुरक्षा महत्त्वाची, ती उद्धव ठाकरे करतील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजनांना राख्या बांधल्या। यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी बांधल्या गोगावलेंना राख्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी। कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली। भेटीनंतर मिटकरींना बांधल्या राख्या। माझ्या पक्षांतराच्या खोट्या बातम्या देऊन विरोधक बदनामी करतात, मात्र आपण भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचं नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवींचं स्पष्टीकरण। मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ते घालवलं। भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। शासनानं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही पाठिंबा देऊन हिंगोली वसमतमध्ये शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचं वक्तव्य।
मनोज जरांगेंचा संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर आक्षेप, फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलं, जरांगेंची टीका. छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे, मनोज जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका. भुजबळांनी जरांगेंच्या सभेतील लोकांच्या आकड्या बनवून भुजबळांनी जरांगेंची खिल्ली उडवली होती. इंदापूरमध्ये 10 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नितेश राणेंच्या इंदापूर दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. अकोल्यातील काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकरांचा वंचितमध्ये प्रवेश, प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांविरुद्ध बीड गेवराई आष्टीत गुन्हे दाखल, आतापर्यंत 8 पोलीस स्थानकांमध्ये तक्रार दाखल. रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल, मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंध निरीक्षक असल्याचं सांगून डेअरी चालकाकडून जबरदस्तीनं तूप घेतल्याचं प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अमरावतीच्या बडनेऱ्यात गुन्हा दाखल. कोलकातामधील घटनेच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर मूक आंदोलन, वरिष्ठ डॉक्टर IMA मार्टचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनात सहभागी. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं नागपुरातील लाडक्या बहिणींचे पैसे अडकले, जवळपास 1,07,000 खाती लिंक नसल्यानं लाडक्या बहिणींनी त्यांना लाभ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार. पोलीस भरती 3,924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज, 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित, मुंबईतील जागांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज दाखल. 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या 3ऱ्या विशेष फेरीसाठी आज शेवटची तारीख. 3ऱ्या विशेष फेरीत अर्ज न केल्यास विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाला मुकावं लागण्याची शक्यता. पावसानं दडी मारल्यानं मुंबईत कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर, उकाड्यानं मुंबईकर हैराण. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना प्रवेशबंदी, खंबाळे फाटा इथे पार्किंगची व्यवस्था. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्थ कुंडावर स्नानासाठी गर्दी, ब्रह्मगिरीला फेरीला जाण्यापूर्वी स्नानासाठी कालपासूनच गर्दी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची गर्दी, भाविकांकडून काल मध्यरात्रीपासूनच प्रदक्षिणेला सुरुवात. श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात काल रात्रीपासूनच रांगा, रात्री 10 पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत. श्रावणी सोमवार निमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल, नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यातील भाविकांकडून 4,000 रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस, ABP माझाच्या बातमीची मंदिर प्रशासनाकडून दखल. दर्शनासाठी कोणीही पैसे मागितल्यास तातडीनं मंदिर प्रशासनाकडे तक्रार करण्याचं आवाहन. सांगलीच्या कृष्णा नदीत रंगली होड्यांची शर्यत, सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची शर्यतीत बाजी. मुंबई गोवा महामार्गावर पळसप्यापासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1,252 खड्डे, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची वाट यंदाही खडतर. सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक, प्रसाद देवेंद्र आणि श्वेता देवेंद्र या दोघांनी केली होती महिला डॉक्टरला मारहाण. ड्रग्ज विरोधात पुणे पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर, ड्रग्ज सेवन करणाऱ्यांसोबतच ते विकत घेणाऱ्यांकडे पुणे पोलिसांचा मोर्चा. भारतात घुसखोरी करून नाशिकच्या पाथर्डी गावात बेकायदेशीरपणे वास्तव्य असणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक, ATSची कारवाई. नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दुधाच्या टँकरला अपघात, चालकासह 5 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. सांगलीच्या 32 शिराळ्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल काढून दहशत माजवणारा अटकेत, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या ओहोर गावात तरुणाच्या दाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी कासिम यासिन पठाण तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचा आरोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.